सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज आपल्या अनुष्ठानाचा 4था दिवस आहे। अतिशय सुंदर आपण सगळे नामचिंतन करत आहात, श्रमदान करत आहात आणि विशेष आपल्याकडून गोमातेची सेवा होते। बघा, हे शिवरात्रीचं जे आपण काय म्हणू वातावरण म्हणा किंवा शिवरात्रीचा जो हा पर्व म्हणा, आपण अनुष्ठानामध्ये नामचिंतनामध्ये घालवतात। भगवान भोलेनाथ भावेचा भुकेला आहे, तुमचा तो भाव जाणत असतो आणि भगवान परमात्मा एकदा भक्ताचा भाव त्याला तो निर्मळ लक्षात आला देवाच्या की त्या भक्ताला तो प्राप्त होत असतो। आता भगवंत प्राप्त होणं म्हणजे काय आहे तर पहिल्या प्रथम ना, ज्या जीवाला, ज्या भक्ताला, ज्या महात्म्याला, ज्या योग्याला भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर बघा त्याची काही लक्षणं आपल्या लक्षात येतात। पहिल्या प्रथम भगवान परमात्माची प्राप्ती झाल्याच्या नंतर ना आपली वाणी शुद्ध होते, वाणीतून मंगलमय शब्द बाहेर पडतात, दुसऱ्याला आनंद देणारे ते शब्द असतात, दुसऱ्याला मदत करणारे शब्द असतात। त्या शब्दांमध्ये परिपूर्ण करुणा, दया, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य आपोआप त्या शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडत असतो आणि लांबलचा जीव, लांबलचा मनुष्य त्या महात्म्याच्या जवळ येत असतो आणि त्याला जसं आपण म्हणता ना, जवळ केलं तर रानचं पाखरू जवळ येतं आणि दूर केलं तर पोटचं पण दूर जातं। तसंच ज्या महात्म्याची वाणी गोड आहे, त्या वाणीमध्ये परिपूर्ण प्रेम आहे, त्याच्या आत्म्याला आनंद मिळत आहे, तर तो जीव त्या महात्म्यापाशी येत असतो आणि त्या महात्म्याला तो देव मानत असतो। देवाचा अर्थ आहे देणारा, देणारा म्हणजे देव आणि घेणारा म्हणजे कोण, मनुष्य जीव आहे। आणि ज्या वेळेस भगवान परमात्माची कृपा तुमच्यावरती होते तेव्हा त्याची वाणी शुद्ध होते आणि तो कर्माला प्राधान्य देत असतो, तो कर्म करत असतो, फळाची अपेक्षा करत नाहीये। हा दुसरा बदल त्याच्यामध्ये होत असतो। तिसरा बदल असा आहे, प्रत्येक जीवामध्ये तो भगवान परमात्माला पाहत असतो, कोणत्याही जीवाचा तो मत्सर करत नाहीये, कोणत्याही जीवाचा तो तिरस्कार करत नाहीये, कोणावर अन्यायकारक तो बोलत नाही, चुकीच्या शब्दांचा तो प्रयोग करत नाहीये। प्रत्येकाच्या जशी आपण म्हणता ना, आई मुलाची काळजी करते, तसा भगवंत त्या महात्म्याबद्दल पूर्ण काळजी करत असतो आणि त्या महात्म्याला कसं परिपूर्ण बनवता येईल आणि त्या जीवाची कशी तो महात्मा काळजी करेल अशी भगवंत कृपा करत असतो। आपण सर्वांनी या शिवरात्रीच्या महापर्व कालामध्ये आपण जे अनुष्ठान इथे घेतात, मला असं वाटतं हे सगळं हनुमंतरायाचं मंगल कार्य आहे। प्रभू आपल्याला बुद्धी देतात आणि त्या मती अनुसार आपण सगळ्या ह्या गोष्टी करत असतात। आता इथे येणारे जेवढे लोक तुम्ही आहात, तर तुम्ही एवढं धरून चालायचं की आमचं कुठेतरी थोडं फार पुण्य आहे आणि म्हणून आम्ही गुरुदेवाच्या चरणी गेलात, आम्ही एवढे वाईट नाहीये जेवढे तुम्ही आम्हाला समजतात। म्हणजे हे ब्रह्मवाक्य आहे, कारण प्रभूंच्या साक्षीनं बोलतो की काही ना काही कळत नकळत आपल्याकडून पुण्य घडलेलं आहे आणि त्या पुण्याला पात्र होऊन आपण इथपर्यंत पोहोचलेले आहात। गुरुदेव नेहमी सांगतात की हे अनुष्ठान, ही साधना, हे तप, हे एवढं साधन नाहीये, काहीतरी पुण्याची तुम्हाला प्राप्ती झालेली आहे, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलेले आहात। आपण पहिल्या प्रथम ना आपण ओंकार करू, म्हणजे त्या भगवान परमात्मापर्यंत आपण पोहोचू आणि आपण परत एकदा भगवान परमात्माला सांगू, देवा तू अंतर्ज्ञानी आहेस, तुझं लक्ष आमच्याकडे आहे, पण आम्हाला माहित नाही ना, आम्हाला ती दृष्टी नाहीये, तर आमच्याकडे लक्ष ठेव आणि असंच आमच्याकडून भगवंताचं चिंतन होऊ दे आणि गुरुचरणामध्ये आम्ही अतिशय नम्र भावे सेवेमध्ये राहू दे। आम्हाला अहंकार नको, आम्हाला मानपान नको, आम्हाला सन्मान नको, भगवंता आमच्या मनामध्ये वाईट विचार देऊ नको। ओके, ठीक आहे। मी 1 2 3 म्हटलं की डोळे झाकायचे। ओके, खूप सुंदर, खूप सुंदर, छान छान छान। मी महामंत्राचा उच्चार केला की आपण सगळ्यांनी करायचा, ठीक आहे। 1 2 3 प्रत्येकाने कंपल्सरी डोळे झाकायचे, दोन्ही भवयाच्या मध्ये बघायचे। ओके, ठीक आहे।
ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। सर्वांनी हळूहळू डोळे उघडायचे। जय श्रीराम। खूप सुंदर। भगवान परमात्मा दयाळू आहे आणि मनुष्य हा जीव त्याचा आज्ञाधारक आहे। बघा, चंचल मनाला शांती परम शांती देणारे सद्गुरूचे चरण कमल आहे, सद्गुरूची वाणी आहे, सद्गुरूचं सान्निध्य आहे। बघा ना, अस्थिर मन स्थिर होणं, चंचल मन स्थिर होणं एवढं सोपं नाहीये। जेवढेही आपण ओंकाराचा उच्चार केला तेवढा क्षण तेवढा वेळ आपण भगवान परमात्माशी एकरूप झालेले होतात आणि हे सहज होत नाही। ओंकार काही योगी काही साधू महात्मे 2-2, 3-3, 4-4 तास करतात, ती त्यांची साधना आहे। पण आपण सगळे अनुष्ठानाला बसलेले आहात आणि आपण हे सगळे शिकत आहात। जेव्हा तुम्ही स्वतः याच्याशी एकरूप व्हाल, रोज तुम्हाला सवय लागेल ध्यान करण्याची आणि तेव्हा ओमकारामध्ये 1-1, 2-2 तास तुम्ही एकरूप होऊन जाल। हो, कारण ज्या वेळेस नामाशी भगवंताशी आपण एकरूप होतात तेव्हा आपण कोण आहात, कुठं बसलेले आहात, आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे ही आपली ती भावना राहत नाही, ती स्थिती राहत नाही। आपण देवाशी पूर्ण एकरूप झालेले असतात आणि ओमकाराच्या माध्यमातून आपण तो भगवान परमात्मा कधी कोणी पाहिला नाही आणि पाहिला असेल तर सांगता येत नाही। अशा भगवान परमात्माशी आपण ओमकाराच्या माध्यमातून आपण एकरूप होऊन जातात। आपण सर्व 2-3 मिनिटाचा आपण चिंतन करू। सर्वांनी उठून उभा राहायचंय, आपल्याला नामचिंतन करायचं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। जय श्री राम।